थलपती विजय यांचा सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी तामिळनाडूमध्ये राज्यपालांनी कोश्यारी पॅटर्न राबवल्याची चर्चा आता सध्या जोर धरू लागली आहे। विजय यांना पर्याय देण्यासाठी तामिळनाडूत नेमक्या काय हालचाली सुरू आहेत आणि कोश्यारी पॅटर्न यशस्वी होणार का, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। थलपती विजय यांची राज्यपालांकडून नाकेबंदी। विजय यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगणार। भाजपचा तामिळनाडूत कोश्यारी पॅटर्न। ही तयारी आहे तामिळनाडूच्या नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या थलपती विजय यांच्या शपथविधीची। तामिळनाडूत 108 जागांवर विजय मिळवणाऱ्या TVKनं थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी राज्यपालांना निवेदन दिलं। मात्र राज्यपालांच्या एका अटीमुळे हा शपथविधीचा सोहळा रखडला आणि विजय यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी थलपती विजय यांना दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेबाबत लोकभवनात बोलावून नेमके कोणते प्रश्न विचारले पाहूया। TVKला कोणत्या पक्षाने पाठिंबा दिलाय? तुम्ही बहुमतासाठीचा आकडा गाठू शकाल का? बहुमत मिळेल या केवळ एका आशेवर मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाऊ शकते का? एवढ्या कमी पाठबळावर स्थिर सरकार देऊ शकाल? मुख्यमंत्री पदाची शपथ दिल्यानंतर बहुमत सिद्ध केलं नाही तर काय स्थिती होईल? तमिळनाडू TVKला काँग्रेसनं पाठिंबा दिल्यानंतर DMK आणि AIADMK सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ मिळावा यासाठीच राज्यपालांनी थलपती विजय यांना रोखून धरल्याची चर्चा रंगली। नेमकं कुणाचं किती बलाबल आहे ते पाहूया। TVKचे 108 आणि काँग्रेसचे 5 आमदार असे मिळून 113 आमदारांचा थलपती विजय यांना सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा आहे। मात्र VCKचे 2, CPI आणि CPMचे प्रत्येकी 2 आणि मुस्लिम लीगचे 2 आमदारांनी अद्याप कोणालाही पाठिंबा दिलेला नाही। तर दुसरीकडे DMKचे 59 आणि AIADMKचे 47, PMKचे 4, भाजप, DMDK, AMMKचे प्रत्येकी 1 आमदार मिळून 113 पर्यंतचा आकडा विरोधकांना गाठता येईल। थलपती विजय यांना बहुमत नसल्याचं सांगून राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण न दिल्यानं देशभरातून राज्यपाल आर्लेकर यांच्यावर टीका केली जाते। TVKकडे बहुमत नाही अशी शंका घेऊन राज्यपाल त्यांना निमंत्रण देण्यापासून रोखू शकत नाही। त्याआधी 1996ला 161 जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपकडे बहुमत नसतानाही सत्ता स्थापनेची संधी देण्यात आली होती। मात्र त्यावेळी 13 दिवसांनी बहुमत सिद्ध न करू शकल्यानं भाजपचं सरकार पडलं, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली। तर दुसरीकडे तमिळनाडूच्या राज्यपालांची तुलना राऊतांनी थेट कोश्यारींशी केली। भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना। कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत। खरं तर केरळमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानंतर तमिळनाडूतही काँग्रेसनं TVK सोबत आघाडी केल्यास त्यांची ताकद वाढेल आणि काँग्रेसच्या पराभवाची इमेज बदलू लागेल। त्यामुळेच थलपतींना रोखण्यासाठी दिल्लीतूनच ही सारी सूत्र हलवली जात असल्याचं बोललं जाते। त्यामुळे TVK सत्ता स्थापन करणार की भाजप आपल्या मित्र पक्षांच्या माध्यमातून तमिळनाडूला नवा पर्याय देणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम TV।